जर तुमच्या घरात महिला असतील तर पुढचा प्रत्येक सेकंद अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्रातील महिलांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. आता महिलांना फक्त महिन्याला 1500 रुपयावर समाधान मानावं लागणार नाही, तर थेट 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत की कोणत्याही हवेतील बातमी किंवा अफवा नाही. कालपर्यंत ज्या लाडकी बहीण योजनेची घराघरात चर्चा होती, त्याहूनही मोठा निर्णय आता समोर आलेला आहे. सरकारने महिलांना थेट जमिनीचा तुकडा आणि लाखाचा निधी ठेवण्याबाबत मोठा प्लॅन तयार करून ठेवलेला आहे. याचा अधिकृत जी.आर. सुद्धा जारी झालेला आहे. पण थांबा, इथे सर्वात मोठा ट्विक्स आहे. ही 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये महाराष्ट्रातील सगळ्याच महिलांना मिळणार आहेत का? तर याचं उत्तर आहे मुळीच नाही. सरकारने यासाठी अत्यंत कडक नियम आणि अटी ठेवलेले आहेत. ती मदत फक्त आणि फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी आहेत, ज्यांच्याकडे 2 अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत. जर तुमच्याकडे हे 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला 1 रुपयाचाही लाभ मिळणार नाही. हा जी.आर. नेमका काय आहे? ते 2 मुख्य कागदपत्र कोणते आहेत आणि तुमचा नंबर या यादीत कसा लागू शकतो, हे सगळं आता आपण पुराव्यासहित पुढे बघणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ मधात सोडला तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल. म्हणून 1 सेकंदही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. पण याच सोबतच सरकारने काही अतिशय कडक नियम आणि अटी लागू केलेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल आणि ही 2.5 लाख एकर जमीन 1 लाख रुपये मिळवायचे असतील तर या जी.आर.मध्ये पात्रता आणि अटी तुम्हाला नीट समजून घ्याव्याच लागतील. या माहितीला अजिबात हलक्यात घेऊ नका किंवा अफवा समजू नका, कारण पुढे या व्हिडिओमध्ये आपण स्वतः महसूल मंत्र्याचे अधिकृत विधान, थेट जी.आर.ची प्रत आणि सर्व पुरावे स्पष्टपणे पाहणार आहोत. त्यामुळे अजिबात घाई करू नका. सर्वात आधी आपण पाहणार आहोत या योजनेसाठी नेमके नियम आणि पात्रता काय आहे, अर्ज नक्की कुठे आणि कसा करायचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही 2.5 एकर जमीन तुमच्या नावावर नेमकी कशी होणार. महाराष्ट्रातील महिलांमध्ये सध्या या बातमीमुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच महिलांसाठी एवढा मोठा निर्णय घेतलेला जातो. थेट 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये ऐकल्यावर कोणाच्याही एकाच वेगात विश्वास बसणार नाही. म्हणूनच स्क्रीनवर हा अधिकृत जी.आर. पुरावा म्हणून दाखवत आहे. पण जेवढी ही बातमी आनंदाची आहे, तितकीच ती काळजीपूर्वक समजून घेणंही गरजेचं आहे. आणि ही बातमी जेवढी आनंदाची आहे, तितकीच ती गुप्तसुद्धा ठेवण्यात आलेली आहे, कारण या योजनेचा फारसा प्रचार केलेला जात नाहीये. त्यामुळे जर तुम्ही या व्हिडिओमधील माहिती थोडी जरी मिस केली तर ते 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये मिळवण्याची ही सुवर्णसंधी तुमच्या हातातून कायमची निघून जाईल. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी 1 सेकंदही न थांबवता शेवटपर्यंत बघा. लक्षात ठेवा, ही जमीन आणि तुमचे पैसे तुम्हाला असेच आपोआप मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक विशेष फॉर्म भरावा लागणार आहे. त्याला 2 महत्त्वाचे कागदपत्र जोडावे लागतील आणि सरकारच्या नियमांत बसावे लागेल. आजच्या काळात 2.5 एकर जमीन म्हणजे थेट 20 ते 30 लाख रुपयांचा मोठा फायदा. सध्या राज्य आणि केंद्र सरकार महिलांसाठी एकाठोपाठ एक जोरदार योजना आणत आहे. ग्रामीण भाग असावा, शहर, प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हाच शासनाचा मुख्य उद्देश आहे. जर आपण मागील काही महिन्याचा आढावा घेतला तर महाराष्ट्रात लेक लाडकी योजना, महिलांसाठी बस प्रवासात 50% सूट, गरोदर मातांसाठी प्रसूती सहाय्य योजना आणि मोफत शिलाई मशीन योजना, अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. आता तुम्ही म्हणाल, मागचं कशाला सांगताय, ते जमिनीचं सांगा. 2.5 एकर कशी मिळणार आणि 1 लाख रुपये खात्यात कसे येणार ते सांगा. तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी ही योजना नक्की काय आहे, हे पैसे कोणाला मिळणार आणि ते मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, हे तर नीट समजून घ्या. सध्या अनेक महिलांच्या सरकारावर रोष निर्माण झालेला आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाली, 1500 रुपये नियमितपणे येत होते, पण निवडणुका संतापाचं त्यात खंड पाहायला लागलेला आहे. एकाच घरात 2 महिला असतील तर एकाच महिलेला पैसे मिळतात. गावात 5000 महिला असतील तर फक्त 1500 महिलांनाच लाभ मिळतोय आणि उरलेल्या 4000 महिलांच्या खात्यात पैसेच येत नाहीत. ज्यांना मिळत नाही त्यांनाही 1 महिना येताच तर पुढे 2 महिने रखडतात. त्यातच 2 दिवसापूर्वी बातमी आली आहे की केवळ ई-के.वाय.सी न केल्यामुळे लाखो महिलांना अचानक अपात्र ठरल्या आणि त्यांचे हप्ते थांबले. आज महिला बँकेच्या फेऱ्या मारून हैराण झाल्या आहेत. काही ठिकाणी तर आंदोलनेही झालेली आहेत. महिलांची हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे.
दरमहा 1500 रुपये देण्यापेक्षा महिलांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी 2.5 एकर जमीन आणि त्या जमिनीवर काम करण्यासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळेजी यांनी जाहीर केल्याप्रमाणे यातील सर्व महसूल विभागाच्या ताब्यात लाखो हेक्टर जमीन अशी आहे की जी वर्षानुवर्षे पडीत आहे. ही जमीन अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, काही हायवेच्या शेजारी, काही गावाच्या मध्यभागी, गावठाण्यात, तर काही अगदी पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे इथून पुढची माहिती अत्यंत लक्ष देऊन बघा, कारण एकदा काही जमीन तुमच्या नावावर झाली, अलॉट झाली, तर काही महिलांना थेट करोडोंचा फायदा होऊ शकतो. सरकारच्या हे लक्षात आलं की महिलांना दरमहा थोडे थोडे पैसे फुकट देण्यापेक्षा त्यांना जरी स्वतःची जमीन दिली तर स्वतः लाखो रुपये कमवू शकतील. महसूल विभागाचा शोध घेतला असता समोर आलं की राज्यभरात अनेक सरकारी जमीन पडीत आहेत, ज्यावर सध्या काहीच उगत नाहीये. या मोकळ्या जमिनीवर दिवसेंदिवस अतिक्रमे होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. हाच धोका टाळण्यासाठी सरकारने एक भन्नाट मास्टर प्लॅन तयार केला होता. हीच पडीक सरकारी जमीन जर राज्यातील कष्टाळू महिलांच्या हाती सोपवली तर त्या या जमिनीचा पूर्ण कायापालट करतील. यातून सर्वात हक्काचा रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था भक्कम होईल. याच विचारातून या योजनेचा जन्म झालेला आहे. पण थांबा, ही तर फक्त आधीची माहिती झाली. इथून पुढे ही करोडांची जमीन मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावे लागेल ते लक्षपूर्वक समजून घ्या. कशी नावावर जमीन होणार, कोणती कागदपत्रे घ्यावी लागणार आणि हे 1 लाख रुपये बँक खात्यात कसे येणार, हीच खरी माहिती आता आपण पाहतोय. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, तो म्हणजे 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी काय पात्रता आणि काय अटी आहेत. पहिली आणि मुख्य अट, अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे. दुसऱ्या कोणत्याही राज्यातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरी अट, महिला ही प्रामुख्याने ग्रामीण भागातली असावी, कारण ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर पुणे किंवा मुंबईमध्ये राहतो, तर मग आम्हाला लाभ मिळेल का? तर लक्षात घ्या, जर तुमच्या आधार कार्डवर किंवा मतदान कार्डवर तुमच्या मूळ गावाकडचा ग्रामीण पत्ता असेल तर पुण्यात किंवा मुंबईत राहूनही तुम्हाला गावाकडची ही 2.5 एकर जमीन कशी मिळू शकते हे मी पुढे सांगणार आहे. तिसरी अट, अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. म्हणजे ती महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबातील असणे अत्यंत गरजेचे आहे. चौथी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या महिलेला सातत्याने दुष्काळी भागात राहतात, जिथे शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, अशा जिल्ह्यामधील महिलांना या योजनेत पहिल्या प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. आता आपण पाहणार आहोत की यासाठी कोणती 2 मुख्य कागदपत्रे लागणार आहेत. पहिलं कागदपत्र, तुमचं आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण शासनाचा निधी हा थेट DBTद्वारे खात्यात जमा होणार आहे. दुसरं कागदपत्र, वैध रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला. यावरून तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि पत्ता स्पष्ट येतो. याशिवाय उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आणि बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत सोबत असावी लागते. आता महिलांनो, तुम्हाला वाटत असेल की ही कागदपत्र गोळा केली तर लगेच 2.5 एकर जमिनीचा सातबारा तुमच्या एकटीच्या नावावर होईल. पण थांबा, इथे एक सर्वात मोठा ट्विक्स आहे. ही जमीन कोणत्या एका महिलेच्या व्यक्तीच्या नावावर होणार नाही आणि ही जमीन या योजनेच्या सर्वात महत्त्वाची अट आहे, कारण सरकारने अत्यंत हुशारीने या नियमांची रचना केलेली आहे. ही जमीन वैयक्तिकरित्या महिलेला न देता गावातील अधिकृत आणि नोंदणीकृत महिला बचत गट किंवा महिला सरकारी संस्थान यांना दिली जाते. शासनाच्या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे साधारण 2.5 एकर जमीन दिली जाईल. ही जमीन कायमस्वरूपी मालकी हक्काने न मिळता 5 वर्षाच्या लीजवर भाडेतत्वाकरिता दिली जाणार आहे. एवढंच नाही तर त्या जमिनीवर शेती आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान थेट बचत गटाला दिले जाईल. या 2.5 एकर जमिनीवर बचत गटातील महिलांना बांबू लागवड, चारा उत्पादन किंवा नेपियर गवतासारखी अगदी पिके घ्यावी लागतील. कृषी तज्ज्ञांच्या मते योग्य नियोजन केलं तर यातून महिला बचत गट दरवर्षी 4 ते 5 लाख रुपयांचे घवघवीत उत्पन्न मिळू शकतात. सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे या जमिनीवर होणाऱ्या संपूर्ण उत्पन्नावर
आणि नफ्यावर केवळ त्या महिला बचत गटाचाच अधिकार असेल. सरकार त्यातला 1 रुपयाही घेणार नाही. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी स्थानिक तहसीलदारांच्या देखरेखीखाली होणार असून कृषी विभाग महिलांना मोफत प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे महिलांनो, जर तुमचा महिला बचत गट असेल तर आजच तुमच्या तालुक्यातील तहसीलदाराशी संपर्क साधा आणि या योजनेची संपूर्ण माहिती घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका.